हालेलुया. असिस्टंटची साक्ष आहेत, ते सांगत आहेत की यांच्या दिराची जी सून आहे, बरोबर, जी सून आहे त्यांचा डिवोर्स होणार होता आणि ते सून जी आहे ती तिच्या माहेरी गेली होती. पण ते म्हणते जसं मी उपवास प्रार्थना करत होते आणि मी देवाकडे मागत होते की ते परत एकत्र जोडू दे, ते म्हणतात ते स्वतःहून त्या सुनेचा फोन आला की मी परत घरी येते आणि देवाने त्यांची प्रार्थना ऐकली म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूला देत आहेत. दुसरी साक्ष अशी आहे की त्यांनी तेव्हा गाडी घेतली होती, त्याच्यामध्ये ते पेट्रोल नव्हतं. ते म्हटले प्रभू मला ती माझ्या घरपर्यंत जायचे, प्लीज तू कार्य कर. त्यांच्याकडे पैसे नव्हते, देवाने त्यांना घरपर्यंत ती गाडी सुखरूप नेली म्हणून ते सगळं गौरव प्रभू येशूला देत आहे. जोरदार टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या सिस्टरांची साक्ष आहे, ते सांगत आहेत की काय 3 वर्षापासून एका व्यक्तीकडे यांचे पैसे होते, ते काही केलं देत नव्हते. नेहमी गेले की ते काहीतरी कारणं द्यायचे. पण जशी त्यांनी आपल्या सिस्टरांकडून प्रेयर करून घेतली आणि त्या व्यक्तीने स्वतः घरी पैसे आणून दिलेले आहेत म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराला देत आहेत. जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद देऊया. प्रेज लॉर्ड. यावेळेस या लहान बाळाची साक्ष आहे, ते सांगत आहेत की 26 जानेवारीला त्यांच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता आणि रनिंग रेस होती आणि पहिल्या वेळेस ज्यावेळेस ते म्हणजे पहिल्याच वेळेस त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि ज्यावेळेस फर्स्ट टाईम ज्यावेळेस रनिंग रेस झाली त्यावेळेस ते काही रँक नाही आलं त्याचं आणि जसं त्यांनी म्हणजे ती त्याच्याकडं आईकडं आली आणि ती म्हणली की नाही का, म्हणजे ती थोडीशी निराश झाली, पण आईने तिला सांगितलं की उन्नती देणारा देव आपल्यासोबत आहे आणि तिने कॉन्फिडेंटली तिने परत ती रेसमध्ये गेली आणि लिंबू चमचा त्या रेसमध्ये देखील आणि अजून देखील 2-3 स्पर्धे होते, त्या प्रत्येक याच्यामध्ये देवाने तिला उत्तीर्ण केलं, तिला फर्स्ट केलं म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. आणखीन ते सांगत आहेत की प्रभूने मला बेस्ट असा मोबाईल फोन गिफ्ट केला, प्रभूच्या कृपेनेच ते मला आलेला आहे म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. हालेलुया. या सिस्टरांची साक्ष आहे, ते 12 वर्षापासून त्यांचं घर विकायला काढलं होतं, पण काही केलं असं त्यांच्या घराला गिराईक येत नव्हते. पण जशी त्यांनी प्रेयर रिक्वेस्ट लिहून दिली, त्यांच्यासाठी प्रेयर करण्यात आली, एका दिवसामध्ये घराचा सर्व व्यवहार झाला आणि ते घर चांगल्या रकमेमध्ये विकलं गेलं म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराला देत आहेत. जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या सीझनची साक्ष आहेत, ते म्हणतात मी अलिबागवरून येत आहे. ते म्हणतात जसं मी या क्रिसमसला मागच्या वर्षी क्रिसमसला मी सोमवारी इथं आले होते चर्चमध्ये, तर माझ्या छातीमध्ये खूप पेन होत होता, मला खूप त्रास होत होता. पण ते म्हणते जशी शेवटची प्रार्थना चालू होती, पास्टर म्हटले की तुमच्या आजारी भागावर हात ठेवा आणि जसं त्यांनी हात ठेवला, जसं पास्टरनी प्रार्थना केली, सगळा छातीतला रास निघून गेला, ते पूर्णपणे आज बरे आहेत. देवाने त्यांना आरोग्य दिलंय म्हणून आपण सर्व गौरव प्रभू येशूला देऊया. जोरदार टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. बोले यीशु मसीह की, राजाओं के राजा की. या सिस्टरांची साक्ष आहे, ते चर्चला येत असताना आता ट्रेनमधून उतरताना खूप जोरात पडल्या आणि देवबापाने त्यांना काही होऊ दिलं नाही, कारण ते देवबापाच्या मंदिरामध्ये येत होते. हालेलुया. खरोखर देवबापाने त्यांना वाचवलं आणि त्या सुखरूपीत आणलं म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराला देत आहे. एक जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद देऊया. यावेळेस या आजीची साक्ष आहे, त्यांच्या नातूची आधी साक्ष आहे. ते सांगत आहेत की त्याला डेंग्यू झाला होता आणि डॉक्टरांनी रिपोर्ट्स वगैरे काढले, डेंग्यू सांगितलं, औषधं वगैरे दिले, पण ते सांगत आहेत की आमचा विश्वास प्रभू येशूवरती आहे आणि ते पहिल्यांदा आपल्या चर्चमध्ये आज आलेले आहेत आणि ते सांगत आहेत की आम्ही सभेला येत होतो, आम्ही प्रार्थना करत होतो आणि देवाने त्याला बरं केलं आणि त्याचे सेकंड टाईम ज्यावेळेस रिपोर्ट काढण्यात आले त्याचं डेंग्यू त्याला म्हणजे सर्व त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहेत म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देत आहेत. आणखीन ते सांगत आहेत की त्यांचा ऑपरेशन होता, त्यांच्या छातीत असं गाठ होती आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि जसं ऑपरेशन केलं तर डॉक्टर म्हणले होते की ह्यांची काही गॅरंटी नाही आहे. ते सांगत आहेत की खूप क्रिटिकल अशी कंडिशन होती, सांगितलं होतं की काहीच गॅरंटी नाही, पण त्यांचे घरचे आणि सगळेजण मिळून त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते, कारण की जीवन देणारा परमेश्वर आपल्यासोबत आहे आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि ते सांगत आहेत की माझं ऑपरेशन एकदम नॉर्मल झालं, त्याच्यानंतर जे काही कॉम्प्लिकेशन्स होते ते देखील क्लिअर झाले. आज प्रभूने मला इथं उभं केलेलं आहे म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देत आहेत. परमेश्वराच्या आशीर्वादे धनवान करणारे आहेत. हालेलुया. या ब्रदरांची साक्ष आहे की त्यांच्यावर 10 लाखाचं कर्ज होतं, लोन होतं आणि खरोखर देवबापाने त्यांना ते फेडण्यासाठी कृपा पुरवली आणि त्याचं आता सर्व लोन नील झालेलं आहे म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराला देत आहेत. एक जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद देऊया.
साक्ष आहेत ते म्हणतात की त्यांची लहान मुलगी आहे, तिला खूप त्रास व्हायचा, तिला शैतान खूप छळायचा आणि ती कधी कधी त्यांना घराच्या बाहेर पण काढायची. आणि ते म्हणतात ती खूप रात्रभर ती ओरडायची, ती रडायची आणि ती खूप आम्हाला त्रास द्यायची. पण ते म्हणतात जसं आम्ही इथं चर्चमध्ये तिला आणलं आणि जसं वर्शिप चालू होते, जसं ते म्हटलं जसं वर्शिप चालू झाली ती बाहेर पळाली आणि कसं व्हॉलेंटियर तिला परत आत घेऊन आले. पण ते म्हणतात तेव्हा पण ते ऐकत नव्हती. पण ते म्हणतात जेव्हा पास्टरनी प्रार्थना केली, सिस्टरनी पण त्यांच्यासाठी प्रार्थना केली त्यांच्या मुलीसाठी, आता ती पूर्णपणे नॉर्मल आहे. देवाने त्याला पूर्ण आरोग्य दिलंय, त्याला कुठलाही त्रास होत नाही. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूला देत आहेत. प्रेज लॉर्ड. ह्यावेळेस या ब्रदरची साक्ष आहे, ते सांगत आहेत की 10-15 दिवस झाले होते त्यांना खूप घशात इन्फेक्शन झाला होता, त्यांना भरपूर त्रास होत होता आणि त्यांना खूप खोकला होता. आणि ते सांगत आहेत की मला भीती वाटत होती की खूप वेळा आपण ऐकलेलं आहे आता व्हायरस वगैरे त्याविषयी, आणि त्यांची मुलगीसुद्धा लहान आहे म्हणून त्यांना भीती वाटत होती की त्या मुलीला देखील इन्फेक्शन होऊ नये माझ्यामुळं, म्हणून ते खूप काळजी करत होते. पण ते सांगत आहेत की मी पास्टरांना फोन केला, पास्टरांनी फोनवरती माझ्यासाठी प्रार्थना केली आणि प्रभूने मला आरोग्य दिले. आता कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाही, आता कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाहीये. प्रभूने त्यांना आरोग्य दिले म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देत आहेत. जॉबसाठी प्रेयर करत होते. 4 महिन्यापासून ते जॉब शोधत होते, पण काही केलं त्यांना तो जॉब मिळत नव्हता. पण जशी त्यांच्यासाठी प्रेयर करण्यात आली आणि देवबापाने त्यांना मनासाठी जो योग्य आहे तो जॉब त्यांना दिलेला आहे, म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराला देत आहेत. एक जोरदार टाळी वाजवून आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या सिस्टर सांगत आहेत त्यांच्या मिस्टरांची साक्ष आहे. ते म्हणतात त्यांच्या मिस्टरला मलेरिया झाला होता आणि त्यांच्या तोंडावर पूर्ण चिकन पॉक्स आले होते आणि ते म्हणत आहेत की ते प्रार्थना करत होते, म्हणत होते प्रभू मी आता काय करू. पण ते म्हणतात जसं मी चालतं मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि जसं मी प्रार्थना केली 4 दिवसाचाच देवाने त्यांना पूर्ण बरं केलं. त्यांचे सगळे चिकन पॉक्स निघून गेले, मलेरिया निघून गेला. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूला देत आहे. जोरदार टाळी वाजवून आपण देवाला हालेलुया. हालेलुया. माझी देखील एक साक्ष आहे की मी जॉब करते आणि मला मंगळवारी निघायचं म्हटलं, मला मॅनेजरला विचारावं लागतं. पण लास्ट टाइम मी जेव्हा विचारलं ते बोलले आता तुझी लास्ट वेळ आहे, तुला काही परत आम्ही सोडणार नाही. मी नाराज झाले आणि लास्ट टाइम सिस्टरना सांगितलं. सिस्टर फक्त बोलल्या देव मार्ग काढेल. आणि नंतर 2 दिवसांनी आमची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये मला खूप ओरडले पण मी थोडी नाराज झाले. पण मला माहीत होतं देवबाप्पा याच्यातून मार्ग काढणार आहे. मीटिंग झाल्यानंतर देवबाप्पानी खरोखर बॉस मनाने मला म्हटले की तू प्रेयरला जात जा, फक्त लवकर येत जा किंवा सुट्टी घेत जा. पण मला सुट्टी घेण्याची देखील गरज पडली नाही आणि मला देवबाप्पाने लवकर इथं आणलं, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. किती लोक आनंदी आहेत की प्रभू फक्त बोलत नाही पण चमत्कार करणारा देव आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आपला देव, बायबल सांगतं देवाचं राज्य फक्त बोलण्यात नाहीये, सामर्थ्यामध्ये आहे. आपले हात वर करून म्हणा, देवाचं राज्य ज्या राज्यामध्ये मी आहे ते फक्त बोलणारं राज्य नाहीये, कार्य करणारं राज्य आहे. आमेन. हालेलुया. आपले डोळे बंद करूया आणि सर्व साक्षीचा गौरव आपण प्रभूला देऊया. आपण प्रभूला देऊया सर्व साक्षीचा गौरव. माली बोशे कलमान देवे. प्रभूला सांगा, प्रभू माझं हृदयाशी बोल, माझ्या मनाची तळमळ तू जाणतो, माझ्या मनातले विचार तुला माहित आहे, तुमच्या घराची परिस्थिती त्याला माहित आहे, तुम्ही इथे येण्या अगोदर त्याला सगळी स्टोरी माहित आहे, तुमच्या जीवनाची कहाणी त्याला माहित आहे. पण त्याची इच्छा आहे आज त्याचं वचन तुमच्या हृदयामध्ये जावं, कारण वचनामध्ये सगळे आशीर्वाद आहेत, वचनामध्ये जीवन आहे, वचनामध्ये आरोग्य आहे, वचनामध्ये शांती व आनंद आहे. आणि जो ऐकेल आज रात्री येशूचे नाव सोडवला जाणार. धन्यवाद प्रभू, आम्ही तुला उंच करतो, आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद फादर. प्रभू येशूच्या नावात आज जितके लोक तुझ्याकडे आलेत, या सर्व लोकांचे हृदय तृप्त करून टाक आणि आज त्यांना कळू दे की प्रभू येशू त्यांच्यावरती किती प्रेम करतो. आणि माझी प्रार्थना आहे त्यांचा विश्वास आज बळकट केला जाओ. जो ऐकेल येशूचे नाव त्याच्या अश्रू पुसले जाओ, त्याच्या प्रश्नाला आज उत्तर मिळो आणि पवित्र आत्म्याच्या आगीने तो भरला जाओ. लिबा शेकला मांद बाकोरा तेवे. धन्यवाद पिता, आम्ही तुला उंच करतो,
आणि प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. से आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना माहित आहे की प्रभू येशू लवकर येणार आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं की आपण सगळे लोक त्याच्यावरती घेतले जाणार आहोत. आमेन. हालेलुया. हालेलुया. सो रोज सकाळी प्रभूची वाट पाहणारे बनलं पाहिजे. रोज म्हणायचं थँक्यू तू लवकर येणार आहे. हालेलुया. आणि सर्व भविष्यवाणी पूर्ण होतंय. आणि बायबलच्या वचनानुसार प्रभूचं येणं अत्यंत जवळ आहे. या जगावरती प्रेम करू नका. हे जग तुम्हाला आणि मला काही देऊ शकत नाही, पण येशू ख्रिस्तावरती प्रेम करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू तुम्हाला सर्व काही देणारा देव आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोक आम्हाला शुक्रवारी आणि रविवारी ऑनलाईन बघतात? नगर चर्च ऑनलाईन बघता तुम्ही? प्रेज द लॉर्ड. येस. ज्याला माहित नसेल त्याला सुद्धा सांगा. कुटुंबाला, तुमच्या नातेवाईकाला सांगा. अनुभव घेऊन पहा प्रभू येशू किती चांगला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि त्यांना म्हणायचं की पहा येशू ख्रिस्त तुझ्या हृदयाशी बोलेल. आणि मला सांगायला आवडेल की देवाचं वचन त्याच्यासाठीच असेल. आमेन. आमेन. हालेलुया. या आपण देवाच्या वचनाकडे येऊया. फिलिपिकरास पत्र 4 अध्यायामध्ये आपण आहोत. फिलिपिकरास पत्र 4 अध्यायामध्ये आपण आहोत. प्लीज 13 वचनाकडे आपण येऊया. या देवाच्या वचनाकडे फिलिपिकरास पत्र 4 अध्याय आणि 13 वचन. प्लीज कृपा करून काढूया आणि देवाचं वचन आपण वाचूया. ऐका देवाचं वचन. मला सबळ करणारा ख्रिस्त ह्याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. आमेन. बायबल मध्ये लिहिलंय की मला सबळ करणारा ख्रिस्त याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान. हालेलुया. बोलूया माझ्या मागे. मी देवाच्या राज्यामधला आहे. मी देवाच्या राज्यामधला आहे. मी जगातला नाहीये. मी जगातला नाही. मला माझ्यासाठी माणूस काम नाही करत. माणूस काम नाही करत. जिवंत देव काम करतो. जिवंत देव काम करतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो बायबल सांगतं ख्रिस्त येशू जो मला सबळ करतात त्यांच्याद्वारे मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला असं वाटत असेल की पास्टर आज मी चर्चला आलेले आहे, पण माझ्या घराची स्टोरी किंवा माझी स्टोरी किंवा माझं जीवन अत्यंत खाली पडलेलं आहे, अशक्त आहे. बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं देव तुला सबळ करणार आणि तुला त्याच ठिकाणी उभं करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 निराश होऊ नको. एक बहीण माझ्याकडे आली. ती मला सांगितली की पास्टर डॉक्टरने मला कॅन्सर सांगितलाय आणि या कॅन्सरमुळे माझं शरीर पूर्ण अशक्त होत आहे. मी लोकांना नेहमी सांगतो सर्व काही वाईट शैतानापासून आहे. माझी इच्छा सगळ्यांनी जोरात म्हणावं सर्व काही वाईट शैतानापासून आहे. शैतानापासून आहे. म्हणा ती दरिद्री असो, ती दरिद्री असो, भीती असो, टेन्शन असो, म्हणा आजार असो, अपयश असो, सर्व शैतानापासून आहे. आणि म्हणा मी शैतानाच्या अधीन नाहीये. मी शैतानाच्या अधीन कारण मी येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आहे. मी येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आहे. मी शैतानापेक्षा मोठा आणि सुपिरियर आहे. मी शैतानापेक्षा मोठा आहे. कारण माझ्यामध्ये तो मोठा आहे. कारण माझ्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. या बहिणीने मला सांगितली पास्टर मी लांबून गावाहून येते आणि पास्टर माझं शरीर पूर्ण थकलेलं आहे. मी लोकांना नेहमी सांगतो ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे येता प्रभू तुम्हाला उत्तम दानी देणार आहे. जर तुम्ही याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय काढला, प्लीज देवाच्या वचनाकडे या आणि मी जे काही देवाचं वचन सांगतोय ते तुम्हाला कळालं पाहिजे. याकोबाचे पत्र 1 अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल असं आपल्याला शिकवतं. 16 वचन, जेम्स चॅप्टर 1 and 16 वर्ड. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. माझ्या प्रिय भावांनो फसू नका. फसवले जाऊ नका. प्रत्येक उत्तम दान व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. वरून देवापासून आहे. की लोकांना शंका आहे म्हणा प्रत्येक उत्तम दान आणि पूर्ण दान चांगल्या गोष्टी देवापासून आहे. आणि तुम्ही मी कोणाचे आहोत?
देवाचे. मग देवाने कोणासाठी ठेवल्यात? माझ्यासाठी. उत्तम गोष्टी कोणापाशी आहेत? कोणासाठी आहे? माझ्यासाठी. टॉक टू मी, माझ्याशी बोला. कोणासाठी आहे? माझ्यासाठी. पण प्रॉब्लेम हा आहे की शैतान जो आहे तो अनेकांना म्हणतो तुझे नाही मिलेगा. नो, तुला नाही मिळणार. नो, आजार तुझ्यापासून नाही बरा होणार. नो नो नो, तू मरणार आहे, तू नाश होणार आहे. मी लोकांना नेहमी सांगतो, ज्या दिवशी तुम्हाला शैतानाचं तोंड बंद करता आलं, तुम्ही सगळ्यात मोठे आशीर्वादित लोक आहात. हालेलुया. 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 की लोकांना शैतानाचं तोंड बंद करता येतं. म्हणा, येशूच्या नावात, येशूच्या नावात जे काही बायबलच्या विरुद्ध बोलतो, जे काही बायबलच्या विरुद्ध बोलतो, मी अधिकार घेतला पाहिजे. मी अधिकार घेतला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, आणि म्हणलं पाहिजे, शैतान शैतान बोलू नको. बोलू नको. कारण बायबल मध्ये लिहिलंय, कारण बायबल मध्ये लिहिलं आहे, मी मरणार नाही, मी मरणार मी नाही, जगणार, मी जगणार, मी आशीर्वादित लेकरू आहे. मी आशीर्वादित लेकरू आहे. हालेलुया. हालेलुया. विश्वासु जीवन बोलणारं जीवन है. अगर आप बात नहीं करते हो, अगर विश्वासु आप हो, अगर आप बात नहीं करते हैं, जर तुम्ही विश्वासु आहात आणि जर तुम्ही देवाचं वचन तोंडाने बोलत नाही, तर तुम्ही अपयशी जीवन जगणार. कारण बायबल सांगतं देवाचं वचन दुधारी तलवार आहे. की लोकांना माहित आहे? आपल्या हात वर करा, म्हणा देवाचं वचन, देवाचं वचन दुधारी तलवार आहे. दुधारी तलवार आहे. ते माझ्या तोंडातून निघतं जे माझ्या तोंडातून आणि निघतं शैतानाला कापत जातं. आणि सैतानाला कापत जातं. प्रत्येक वाईट विचार, प्रत्येक वाईट विचार, प्रत्येक नकारार्थी शब्द प्रत्येक नकारार्थी शब्द कापत जातात. कापून जातात. लक्षात ठेवा, जर तुम्ही नाही शैतान हळू 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 हो, आणि मग तुम्ही म्हणता आता माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. प्लीज कृपा करून ऐका. किती लोक माझं वचन ऐकत आहे? प्लीज कृपा करून ऐका. ज्या दिवशी तुम्ही जर थांबायचं असेल तर आपल्या तोंडातून देवाचं वचन बोललं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. शैतान तुमच्या सिक्स पॅकला नाही भेद, ना तुमच्या बॉडी बिल्डिंगला नाही भेद, ना तुमच्या शिक्षणाला भीत नाही. तो फक्त देवाच्या वचनाला भीतो. हालेलुया. हालेलुया. आणि देवाचं वचन, म्हणा माझ्या मागे, देवाचं वचन माझ्याकडे आहे. देवाचं वचन माझ्याकडे आहे. मी रोज बोललो पाहिजे. मी रोज बोललो पाहिजे. ख्रिस्त येशू, ख्रिस्त येशू जो मला सबळ करतो, तो मला सबळ करतो, त्याच्याद्वारे मी सर्व काही करण्यास, मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. शक्तिमान आहे. बायबलचं वचन सांगतं, ज्यावेळेस तुम्ही वचन बोलणार, वचन रिकामं नाही येत, वचन कार्य करतं. आमेन. एक बहिणीने मला सांगितलं, आम्ही इथं बॉम्बेला रात्री आलो आणि एक मीटिंग होती रात्री त्या ठिकाणी. तिथं आम्ही होतो, तर येता येता आम्हाला फोन आला. आपल्या चर्चला एक बहीण येते आणि ती लांब गावाला राहते नगरवरून. तर तिने सांगितलं की पास्टर, माझी 2 वर्षाची मुलगी आहे आणि 2 वर्षाची मुलगी खेळत होती शेतामध्ये आणि खेळता खेळता पास्टर, माझा स्वतःचा भाऊ ट्रॅक्टर चालवत आला आणि ते 2 वर्षाच्या मुलगीला त्यांनी पाहिलं नाही ट्रॅक्टरच्या पुढे, आणि 2 वर्षाच्या मुलीच्या वरून तो ट्रॅक्टर गेला. आणि कालची गोष्ट आहे, गेला पास्टर. आणि गेल्यानंतर ज्यावेळेस त्याला कळालं की माझ्या ट्रॅक्टर खाली माझ्या बहिणीची मुलगी आली, ती मुलगी पास्टर, तिने डोळे बंद केले, तिचे मुख बंद झालं, ती शांत गार थंड पडली. तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरनी सांगितलं नो चान्स. ही बहीण म्हटली घाबरायचं कारण नाही. आमच्या पास्टरनी सांगितलंय देवाच्या वचनामध्ये की शब्द मात्र बोल म्हणजे देव कार्य करणारा आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बहिणीने आपले हात तिच्यावर ठेवले. ती अडाणी बाई, तिने आपले हात आज ठेवले, म्हणले येशूच्या नावात बरी हो, येशूच्या नावात जिवंत हो. तिने मला सांगितलं की पास्टर, मी प्रार्थना केली, माझ्या मुलीने डोळे उघडले. हालेलुया. डॉक्टरनी तिला चेक केलं आणि चेक करण्यानंतर डॉक्टरनी सांगितलं या मुलीला काही झालं नाही, घरी घेऊन जा. आज मुलगी घरी आलेली आहे आणि देवाने मोठा विजय दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. बोला माझ्या मागे, माझा देव जिवंत आहे. माझा देव जिवंत आहे. त्याला आवडतं त्याला आवडतं अशक्य गोष्टी करायला. अशक्य गोष्टी करायला. हालेलुया. हालेलुया. आणि बहिणी मला सांगितलं की पास्टर मी केव्हा येऊ, मला लवकर येऊन साक्ष द्यायची. ती तळमळत आहे. त्याला म्हटलं ये तू रविवारी ये आणि साक्ष दे. बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, देवाचं वचन सांगतं आपली मदत जी आहे स्वर्गातून येते. आमेन. किती लोकांची मदत स्वर्गातून येते? किती लोकांची मदत स्वर्गातून येते? आय सेड लिफ्ट अप युअर हँड. आपले हात वर करूया. म्हणा माझी मदत माणसापासून येत नाही, माणसापासून येत नाही, पण स्वर्गातून येते. पण स्वर्गातून येते. जो जिवंत देव माझ्यावरती प्रेम करतो, माझ्यावरती प्रेम करतो, ज्याचं नाव प्रभू येशू आहे, ज्याचं नाव प्रभू येशू आहे, तो म्हणजे मदत आहे. तो माझी मदत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो देव तुमची मदत आहे. स्तोत्रसंहिता 121 मध्ये असं लिहिलंय. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. साम चॅप्टर 1:1. स्तोत्रसंहिता 121 अध्याय आणि पहिलं वचन. व्हेरी इम्पॉर्टंट. ऐका देवाचं वचन. मी आपली दृष्टी वर पर्वताकडे लावीन, मी माझी दृष्टी वर पर्वताकडे लावीन, माझे सहाय्य कोठून येते? हा यहोवा जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याच्यापासूनच माझे सहाय्य येते. हालेलुया. हालेलुया. कितने लोग को समझ में आ रहा है? म्हणा माझ्या मागे, माझं सहाय्य आज रात्रीपासून येशूच्या नावात मी स्वीकारत आहे. कारण माझा देव माझं सहाय्य करायला केव्हा शांत बसत नाही. मला माहिती आहे इथे अनेक लोक बसलेले आहेत. त्यांना असं वाटतं की पास्टर माझं सहाय्य केव्हा येईल, पास्टर मी केव्हा सबल केला जाईल, पास्टर मी केव्हा ह्याच्यातून बाहेर येईल. प्रत्येक दिवस देवाने तारणाचा ठेवलेला आहे. आमेन. तुमच्या सुटकेचा ठेवलेला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बहिणीला जी कॅन्सरची गाठ होती, मागच्या 3 आठवड्यापूर्वी ही पळत आली. हिने मला पकडलं, मला सांगितलं पास्टर मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. म्हणलं तू कोण आहे? म्हणलं मी ती आहे जिला कॅन्सरची गाठ सांगितली होती, पण इथं आले प्रभू येशूने मला बरं केलं, आता मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे, कारण येशूने माझ्यावरती उपकार केलेला आहे. हालेलुया. 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 ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर चालता, रोज चमत्काराची अपेक्षा बाळगा. आमेन. नहीं आपको नहीं समझ रहा है मैं क्या बोल रहा हूं? मना माझ्या मागे, अगर मैं परमेश्वर के पीछे चल रहा हूं, जर मी जिवंत देवाच्या मागे चालत आहे, रोज चमत्काराची मी अपेक्षा केली पाहिजे. रोज मी देवाच्या नवीन कामाची अपेक्षा केली पाहिजे. आम्ही असं जीवन जगतो. आम्ही असं जीवन जगतो का? कारण आपला देव रोज चमत्कार करणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतं. म्हणा ख्रिस्त येशू जो मला सबळ करतो, त्याच्याद्वारे मी सर्व काही करण्यास सामर्थ्यवान आहे. म्हणा मी हरलेलो नाहीये. प्रभू येशूने मला विजय दिलेला आहे. मी माझ्या तोंडातून देवाचं वचन बोलणारच. हालेलुया. हालेलुया. बायबल एक दाविदाविषयी बोलतं. एक दिवशी दावीद राजावरती मोठं संकट आलं आणि बायबल सांगतं दावीदावर एवढं मोठं संकट आलं की त्या दिवशी त्याचं मरण 100% होतं. तर तुम्ही 1 शमूएल 30व्या अध्यायामध्ये आलात. या देवाच्या वचनाकडे 1 शमूएल 30व्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि इफ यू कॅन गेट दॅट इट विल बी बेस्ट. तर तुम्ही वाचूया. ऐका देवाचं वचन. 1 शमूएल 30वा अध्याय पहिलं वचन. आणि असे झाले की 1 शमूएल 30वा अध्याय पहिलं वचन. आणि असे झाले मिळालं का? किती लोकांना मिळालं? तुमच्याकडे बायबल आहे? माझ्याकडे ये बाइबल मेरी जिंदगी है. ये बाइबल मेरी जिंदगी है. ये बाइबल मेरी कहानी है. ये बाइबल मेरी कहानी है. ये बाइबल मेरा भरोसा है. ये बाइबल मेरा भरोसा है. अगर मेरे पास बाइबल नहीं है, अगर मेरे पास बाइबल नहीं है, नो भरोसा, नो जिंदगी. सो एक बाइबल आपल्या स्वतःसाठी ठेवा. नक्की जिथे जाणार तिथे ठेवा. प्रेज द लॉर्ड. वाचूया 1 शमूएल 30वा अध्याय पहिल्या वचनाच्या पुढे. आणि असे झाले की
दावीद व त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिक्लागास आली, तेव्हा अमालेकी आणि दक्षिण प्रदेशावर व सिक्लागावर घालत होता आणि त्यांनी सिक्लाग म्हणून अग्नीने जाळले होते. आणि त्यातले स्त्रिया व त्यात जे लहान मोठे होते त्या सर्वांना त्यांनी धरून नेले होते. त्यांनी कोणालाही जीवे मारले नव्हते, पण ते त्यांना घेऊन आपल्या वाटेने गेले होते. तर दावीद व त्यांची माणसे गावाजवळ आली, तेव्हा पहा ते अग्नीने जाळलेले आहे आणि त्यांच्या बायका व त्यांचे मुलगे व त्यांच्या मुली धरून नेले आहेत असे त्यांनी पाहिले. ना बायबल एक कहाणी बोलतं. नाव नीट लक्ष द्या. देव कोणाच्या तरी जीवनाशी बोलेल. आजपासून तुमच्यासाठी मोठं कार्य होईल. आमेन, आमेन. दावीद राजा देवाच्या मागे चालणारा होता. दावीद देवावरती विश्वास ठेवणारा होता आणि दावीदाला माहित होतं माझा देव जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. एक दिवशी बायबल मध्ये लिहिलंय की दावीद एक लांब गावाला गेला काही माणसांबरोबर, आणि तो ज्यावेळेस परत आला ते ज्या गावात तो राहत होता ते गाव आगीने जाळलं होतं आणि त्याची बायको, त्याच्या मुली, त्याचे लेकरं सगळे धरून नेले होते. किती लोक समज में आ रहा है? आपले हात वर करा, माझ्या गणा. दावीद जो होता तो दावीदाची पत्नी, दावीदाचे लेकरं सगळे धरून नेण्यात आले. आणि दावीदाचं नगर जिथं दावीद राहत होता ते जाळून टाकण्यात आलं. हालेलुया, हालेलुया. आणि ज्यावेळेस दावीद जवळ आला, त्याचे लोक जवळ आले, त्यांनी पाहिलं की सगळं जळालेलं आहे. पत्नी नाही, लेकरं नाही, घर नाही. किती लोकांना असं वाटेल की अत्यंत वाईट परिस्थिती आहे. बरोबर आहे? टॉक टू मी, माझ्याशी बोलत जा. बरोबर आहे? वाईट परिस्थिती आहे, बोलत जा. वाईट परिस्थिती आहे किंवा नाही? हा, तुम्ही म्हटले असते माझा देव कुठं आहे, लगेच पास्टरना फोन आला असता, पास्टर परमेश्वर कहाँ पे है? मैं परमेश्वर पे इतना भरोसा रखता हूं. माझं घर जळालं, माझे लेकरं नाही, पत्नी नाही, सगळं निघून गेलं. पण बायबल सांगतं दावीद असा माणूस नव्हता. दावीदाला माहित होतं जरी सगळं गेलंय, देव परत एकदा 100% आणू शकतो. आमेन. किती लोकांना भरोसा आहे? हालेलुया. किती लोकांना भरोसा आहे? आपल्या हात वर करून म्हणा जरी सगळं गेलेलं आहे, देव माझ्यासाठी परत एकदा 100 पटीने नवीन तयार करू शकतो. एवढा सामर्थ्यवान देव माझा आहे. सामर्थ्यवान आहे. हालेलुया, हालेलुया. अगर ये आपको समझ में आ गया तो बहुत अच्छा होगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल असं सांगतं की दावीदाने पाहिलं त्याच्याबरोबर 400-600 लोक होते. किती लोक होते? 600 लोक. त्यांनी पाहिलं सगळं नगर जाळलेलं आहे. माझी पत्नी, आमच्या पत्नी, लेकरं घेऊन गेलेत, सगळं गुरढोरं घेऊन गेलेत. आणि बायबल सांगतं दावीदावरती संकट आलं. काय संकट आलं? प्लीज वाचूया 4थं वचन, व्हेरी इम्पॉर्टंट. 34 1 शम्मुएल 34. तेव्हा दावीद व त्याच्या जवळचे लोक हेल काढून इतके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही. हा, बायबल सांगतं त्यांना रडायला शक्ती राहिली नाही. कोण रडणार नाही? त्यांची पत्नी नाही, त्यांचे लेकरं नाही, त्यांची संपत्ती नाही. ते रडायला लागले, इतके रडले की अजून त्यांना रडायला शक्ती राहिली ते नाही. अशक्त झाले. येस. की लोकांना देवाचं वचन कळतंय? हालेलुया. आतापर्यंत तुम्ही खूप रडलेले असताल. येस. आणि तुम्ही अशक्त झालेले असताल. येस. तर काही लोक मला म्हणतात की पास्टर आता रडायला देखील शक्ती नाही राहिली. येस. पास्टर आता जगायला देखील आशा नाही राहिली. पास्टर आता जीवन जगायचं नाही. मी लोकांना त्या सांगू इच्छितो, आजपासूनच देव तुझ्यासाठी नवीन कार्य करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. माझ्या मागे म्हणा मी हारणारा नाहीये, कारण माझा देव मला विजय देणार आहे. मला जर नोकरी गेली, बोला, जर नोकरी गेली तर मला देव नोकरी देणारा बनवेल. बनवेल. नहीं, आपको नहीं समझ में आ रहा? यस. आमेन. नहीं समजलं तुम्हाला? आमेन.
म्हणा जर नोकरी गेली नोकरी गेली मी नोकरी देणारा बनेल. मी नोकरी देणारा बनेल. म्हणा जरी सगळं संपलं सगळं संपलं मी दुसऱ्यांना देणारा बनेल. मी दुसऱ्यांना देणारा बनेल. असं देव माझ्यासाठी कार्य करेल. असा देव माझ्यासाठी काम करेल. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परवा दिवशी शनिवारी आम्ही एका घरी उद्घाटनासाठी गेलो, एका आईच्या घराच्या ओपनिंग साठी. ज्यावेळेस आम्ही पहिली वेळेस 5-6 वर्षापूर्वी गेलो त्या घरामध्ये पूर्ण गटरचं पाणी येत होतं आणि पावसाचं पाणी, गटरचं पाणी, राहायला घर नाही आणि अत्यंत वाईट परिस्थिती. पण आम्ही गेलो, माझी पूर्ण पॅन्ट भिजली, माझे पाय भिजले आमच्या दोघांचे त्या पाण्यामध्ये. त्या आईला एवढं वाईट वाटलं. त्या आई मला म्हटली की पास्टर अशी परिस्थिती. म्हटलं आई घाबरू नको, ही परिस्थिती बदलणारा देव आपल्यामध्ये राहतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सो या आईने काल परवा दिवशी शनिवारी आम्हाला घरी बोलवलं आणि ज्यावेळेस आम्ही घरी गेलो सुंदरसा बंगला उभा होता. ओहो. आमेन. या आईने सांगितलं की पास्टर तुम्ही पहिले चालते सगळे गटरचं पाणी, सगळं पावसाचं पाणी माझ्या घरात आणि पूर्ण भरले. पण ज्यावेळेस मी येशूवरती विश्वास ठेवू लागले, चर्चला येऊ लागले, पास्टर मी वचन बोलू लागले, देवाने चमत्कार केला. आमेन. आज माझ्या स्वतःचा बंगला देवाने उभा केलेला आहे. हालेलुया. 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 किती लोकांना असं म्हणायचंय की देव तुम्हाला उंच करणारा देव आहे. आमेन. देव तुमच्या हृदयाची इच्छा पूर्ण करणारा आहे किंवा नाही? येस. त्याने जर येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी दिलं तर बाकी सर्व देणारा आहे किंवा नाही? आमेन. टॉक टू मी, माझ्याशी बोला. देणार आहे. येस. म्हणा ख्रिस्ती जीवन ख्रिस्ती जीवन आशीर्वादित जीवन आहे. आशीर्वादी जीवन म्हणा आहे. ख्रिस्ती जीवन ख्रिस्ती जीवन गौरवी जीवन आहे. गौरवी जीवन बोला आहे. ख्रिस्ती जीवन ख्रिस्ती जीवन अत्यंत शांतीने आनंदाने भरलेलं आहे. अत्यंत शांतीने आनंदाने भरलेलं मला आहे. संकट त्रास येणार संकट त्रास येणार पण विजय येशू मध्ये माझा आहे. पण विजय येशू मध्ये माझा आहे. हालेलुया. हालेलुया. हरू नका जीवनात. आम्ही याच्यातून खूप गेलोय, येस. प्रचंड. आम्ही मरणापर्यंत गेलोय, मरण हारलं पण येशू मध्ये आम्ही जिंकलो. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते लोक समज में आ रहा है. एक दिवशी आम्ही नाशिकला सेवेसाठी चाललो होतो आणि सियोन, आता तुम्ही बघितला सियोन आमचा मुलगा, आय थिंक सो तो फक्त 12 वर्षाचा असेल, 10 ते 11 ते 12 9 वर्षाचा होता, 9 वर्षाचा. आणि आम्ही नाशिकला नगरून सेवेसाठी निघालो तर गाडी थांबली कारण त्याला युरिनला जायचं होतं, टॉयलेटला जायचं होतं. तो एकटाच उतरला आणि एकटा उतरल्यानंतर गाडी ह्या साईडला थांबली तर पुढं घर होतं. तर त्याला असं वाटलं इथे नको युरिनला जायला, पलीकडे जाऊ. तर तो पलीकडे पळाला आणि पळाल्यानंतर पुढून एक गाडी, आय थिंक सो 120च्या स्पीडनी कार येत होती आणि 120च्या स्पीडनी सियोनला उडवण्यात आलं. आम्ही सेवेला चाललोय नाशिकला, सियोनला उडवण्यात आलं. सियोन ज्यावेळेस पडला पूर्ण त्याचं शर्ट, त्याचं अंग रक्ताने भरलं. त्याच्या सगळे लोक जमले. मी आणि शाईला खाली नाही उतरलो. आम्ही दोघं एकच म्हटलो, आम्हाला देवाने एक मुलगा दिलेला आहे, तो मरणार नाही, तो जगणार. आमेन. येशूच्या नावामध्ये. हालेलुया. सगळे लोक म्हणले नाही, तो मुलगा गेला. त्याच्या आता कानातून रक्त, त्याच्या पूर्ण डोक्यातून हे रक्त आणि हा मुलगा नाही जगणार. सो आम्ही म्हटलं डोंट वरी, काळजी नका करू. त्याला उचललं, त्याला माझ्या पायावर ठेवलं, माझे सगळे कपडे भरले, शैला सिस्टरचे कपडे भरले. आम्ही गाडीत त्याला पुढे हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ते गावातलं दवाखाना होता. त्या गावाच्या दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरनी जसं जनावराला टाके टाकतात तसं माझ्या समोर त्याच्या डोक्याला टाके टाकले आणि डॉक्टर म्हटले तुम्हाला पुण्याला नेवायला लागेल, ह्या मुलाचं नो दिस थिंग. आम्ही म्हटलं आम्ही जिवंत देवाचे लेकरं आहोत. आमेन. सो सियोन बोलू लागला. सियोन मला म्हटला पप्पा मला पुण्याला नाही जायचं हॉस्पिटलमध्ये, मला नाशिकला मीटिंगला जायचंय आणि मी तिथं जाऊन गाणं गाणार आहे. आमेन.
आय एम नॉट, मी देवाचा सेवक आहे. मी बोलतोय का ऐका. आमच्या हृदयामध्ये शैतान म्हणत होता तुमचा मुलगा गेला. तुम्ही नाही, तुम्ही रडणार, तुमच्या सेवेमध्ये त्रास आणि तुमचा मुलगा गेला. आम्ही दोघं म्हणलो आमचा मुलगा गेला नाही, आमचा मुलगा देवाने दिलाय आणि येशूच्या नावात तो उभा राहणार आहे. आमेन. हालेलुया. 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 आणि सियोन सारखं वचन बोलत होता, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असेल तरी मी भिणार नाही. आणि आम्ही नाशिकला पोहोचलो. रक्त चालू होतं, बँडेज बांधलेले होते. तुम्हाला सांगू द्या, आम्ही ज्या मीटिंग कडे गेलो, मी कसं प्रीचिंग केलं असेल. ही सिटिंग दॅट साइड, शैला सिस्टर बरोबर तो बसलेला आहे. मी तर प्रीचिंग करतोय, कसं प्रीचिंग केलं असेल. तुमचा मुलगा, डॉक्टर म्हणतात नो गॅरंटी. इमॅजिन, तो तिथं बसलाय, तो उभा राहिला, त्याने माईक घेतलं आणि त्याने सुंदरसं गाणं गायलं. आमेन. रक्त निघतंय, बँडेज बांधलेलं आहे. मीटिंग संपली. मीटिंग संपल्यानंतर आम्ही नगरला आलो. सकाळी 8 वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये नगरच्या गेलो आणि डॉक्टरनी MRI काढले, डॉक्टरनी पूर्ण एक्सरे काढले, डॉक्टरनी सगळे रिपोर्ट काढले आणि डॉक्टरनी सांगितलं तुमच्या मुलाला काहीच झालेलं नाही, तो पूर्णपणे बरा आहे. हालेलुया. आमेन. सिस्टर अँड ब्रदर, ख्रिस्ती जीवन विजयी जीवन आहे. आमेन. म्हणा, ख्रिस्ती जीवन विजयी जीवन आहे. ख्रिस्ती जीवन विजयी जीवन, आशीर्वादी जीवन आहे. आशीर्वादी जीवन आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला प्रोत्साहन देतो, कधी हार मानायची नाही. प्रभू येशू तुम्हाला पुढन पुढे नेणार आहे. प्रेज द लॉर्ड. एक दिवशी आम्ही दोघं नवीन गावाला पुण्याहून सेवेला गेलो. गेल्यानंतर आमच्याकडे 2 व्हीलर गाडी होती आणि त्या 2 व्हीलर गाडीवरती सियोन फक्त आय थिंक सो 7 ते 8 महिन्याचं बाळ होतं. 4 महिने, 6 महिन्याच्या खाली होतं. आणि आम्ही दोघं गेलो. रस्तापूर हे गाव, वडाळ्याजवळ. आणि तिथून 10 वाजता मीटिंग सुटली. लोक आम्हाला म्हटले जाऊ नका, जाऊ नका. नाही, आम्ही म्हटलं पुढं आम्हाला मीटिंग आहे, आम्हाला गेलं पाहिजे. रात्री 10 वाजता आम्ही निघालो. निघाल्यानंतर कुत्रे आमच्या मागे लागले. अंधार, माणूस नाही, कुत्रे मागे लागले आणि 5-6 कुत्रे मागे. आम्ही खूप भीत होतो. म्हटलं आता काय होणार, काय होणार. आणि मी गाडी पळवतोय 2 व्हीलर. आणि ही शैला सिस्टर सियोनला घेऊन मागे बसलीये. लहान बाळ, 6 महिन्यापर्यंतचं बाळ. आणि अचानक दगड पुढे आला, काही दिसलं नाही, रात्रीची वेळ. आणि आमची गाडी उडाली. मी एकीकडे पडलो, शैला सिस्टर एकीकडे पडले, सियोन 6 महिन्याचं बाळ पडलं. आणि आम्ही पडल्या कुत्रे पळून गेले. आणि सगळा आवाज झाला. लोक आले पळत, वस्तीचे लोक. आणि म्हटले काय झालं, काय झालं. आम्ही बघतोय तर तुम्हाला खोटं वाटेल, सियोन शांत एका जागी आरामशीर झोपलेला आहे. आम्ही त्याला उचललं, आम्ही त्याला बघितलं, त्याला अजिबात काय झालं नव्हतं. आमेन. कारण की देव तुमचं रक्षण करणार आहे. आमेन. लोक म्हटले तुम्ही का पळताय. ते आम्ही म्हटलं कुत्रे आमच्या मागे लागले आणि म्हणून आम्ही पळतोय. ते लोक म्हटले कुत्रे तर मागेच लागणार, पण तुम्ही जर पळाले तर अजून पळणार, तुम्ही थांबले तर ते थांबणार. म्हटलं हे आम्हाला माहितच नव्हतं. पण देवाने मोठ्या संकटातून वाचवलं. आमेन. ती लोक समज में आ रहा है. मला माझ्या मागे माझा देव, माझा देव मला सोडून राहत नाही. मला सोडून राहत रोज आणि रोज तो माझ्यामध्ये राहतो, माझ्यात राहतो, तो नवीन कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर, तुझी परिस्थिती बदलली जाणार. ब्रदर, येशूच्या नावात तू जीवनात वर येणारच. ब्रदर, तू चांगले दिवस बघणार आहे येशूच्या नावामध्ये. आमेन. शैतान तुझ्या पुढे झुकला जाणार, कारण येशूने त्याला हरवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. पण तू देवाचं वचन बोलायचं थांबायचं नाही. प्रेज द लॉर्ड. दाविदावरती संकट आलं आणि पुढे असलेले 4थ्या वचनात काय लिहिलं आहे का. आणि दाविदाच्या दोघी बायका अहिमनास इब्रेलीम व पूर्वी नाबाल कर्मेली याची बायको होती, ती अबिगैल ह्या धरून नेल्या होत्या. ओके. तेव्हा दावीद मोठ्या संकटामध्ये पडला
कारण त्याला धुनमार करावा ओके. असे लोक बोलू लागले. हा. कारण सर्व माणसांचे जीव आपल्या मुलांसाठी व आपल्या मुलींसाठी दुःखित झाले होते. परंतु दाविदाने परमेश्वराला आपला देव याच्याकडून आपणाला सबल केले. हालेलुया. हालेलुया. कॅन आय सिट फॉर सम व्हाईल? Yes. थोडा वेळ बसलं चालेल? येस. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं दाविदाची पत्नी लेकरं धरून नेले, पण दाविदाने एवढ्या संकटात देव याच्याकडून आपणाला सबल केले. लोक म्हणले दाविदाला मारून टाका. दाविदामुळे आमचे पत्नी लेकरं गेलेत. दाविदामुळे आमचे गावाला आग लागली. माझ्या म्हणा जग, जग, थोडं जोरात बोला, जग जग स्वार्थी आहे. स्वार्थी आहे. जोपर्यंत तुमच्याकडून फायदा होईल, तुमच्याकडून फायदा होईल, ते तुमच्या बाजूने राहतील. तुमच्या बाजूने राहतील. म्हणा, पण ज्या दिवशी तुमच्यापासून काही मिळणार नाही, काही मिळणार नाही, ते तुमच्या बरोबर चालणार ते नाही. तुमच्या बरोबर चालणार पण नाही. प्रभू येशू आगीतून जरी जात असेल, आगीतून जात असाल, पाण्यातून जात असेल, पाण्यातून जात असाल, संकटातून जात असाल, संकटातून जात असाल, तो तुला सोडणार नाही. तो तुला सोडणार आणि नाही. जे देवाचे लोक देवाला भीतात ना, ते Yes. तुमची साथ नाही सोडणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे लोक म्हणले दाविदाला मारून टाका, दावीद मेलाच पाहिजे. दावीद, बायबल सांगतं, पण दावीद खचला नाही. दाविदाने या सगळ्या संकटामध्ये देवाकडून आपल्याला सबल केलं. म्हणजे काय केलं असेल दाविदाने? दाविदाने एकच केलं. दावीद म्हटला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आमेन. दावीद म्हटला, परात्पराच्या गुप्तस्थळी मी वस्ती करतो, आमेन. आणि सर्व समर्थाच्या ठाई मी छाय घेतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. दावीद म्हटला असेल की माझ्या बाजूला लाखो जरी लोक उभे राहिले तरी मी त्यांना पळून लावेल. हालेलुया. बायबल मध्ये काय लिहिलंय? दाविदाने काय केलं? वाचूया, ऐका देवाचं वचन. मग 7वं वचन. मग दावीद अहिमलेखाचा मुलगा अब्याथार याजक याला म्हणाला, एफोद माझ्याकडे आण. मग अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणले आणि दाविदाने यहोवाला विचारले. तो म्हणाला, जर मी या सैन्यांच्या पाठीस लागलो तर मी त्यांना अटपीन काय? आणि त्याने त्याला उत्तर दिले की पाठीस लाग, कारण खचित तू त्यांना आटोपशील व सर्वांना सोडवून घेशील. आमेन. आपले हात वर करूया. म्हणा, धन्य ते लोक, धन्य ते लोक जे देवाला विचारून निर्णय घेतात. जे देवाला विचारून निर्णय घेतात. मग तो निर्णय कुठलाही असो, मग तो निर्णय कोणताही असो, म्हणा, लग्नाचा असो, लग्नाचा असो, घराचा असो, घराचा असो, जीवनाचा असो, जीवनाचा असो, भविष्याचा असो, भविष्याचा असो, बाहेर जायचा असो, बाहेरचा असो, आत यायचा असो, आत यायचा असो, देवाला विचारून जा. आमेन. किती आई वडिलांना आवडतं आपल्या लेकरं आपल्याला विचारून गेलेले? नाही आवडत? अरे बोला माझ्याशी. येस, आवडतं. किती आई वडिलांना आवडतं की आपले लेकर तुम्हाला घरी विचारून गेलेले? आमेन. सरळ हात करा. आवडतं? येस. आणि जर नाही विचारून गेले तर? हा, नाही आवडत ना? ओके, माणसाला एवढं कळतं. मग तुम्ही मी कोणाचे लेकरू आहे? देवाचं. देवाला आवडतं का तुम्ही त्याला विचारून केलेलं सगळं? टॉक टू मी, माझ्याशी बोला. येस. आवडतं किंवा नाही? येस. पण खूपशे लोक कमी विचारून देवाला बोलतात. प्रभू मी हे करू का? प्रभू मी हा निर्णय घेऊ का? प्रभू मी असं, कारण बायबल सांगतं देव सुरुवातीपासून शेवट कळवणार आहे. आमेन. प्रभूला माहिती आहे उद्या काय होणार आहे. तुम्हाला मला नाही माहित उद्या काय होणार, पण जो बाप आहे त्याला माहित आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाला विचारून निर्णय घेता तुम्ही 100% यशस्वी होणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकांनी जीवनात चुकीचे निर्णय घेतलेत आणि ते रडत बसलेत आज. का? त्यांनी फक्त जर देवाला विचारलं असतं तर त्यांचं रडणं नसतं, पण त्यांचे आनंदाचे दिवस असते. आमेन. आज देखील देव तुमचा आनंद दुःख आनंदात बदलेल. हालेलुया. आजपासून देखील तुमचं हृदय तुम्ही देवाकडे फिरू शकता. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. बोला माझ्या मागे, मी जे काय करणार, मी जे काही करेल, मी प्रभूला विचारून करेल. मी प्रभूला विचारून करेल, कारण तो माझा बाप आहे. तो माझा बाप आहे. मी त्याचं लेकरू आहे. मी त्याचं लेकरू आहे. आणि तो म्हणेल तेच मी करेल. ते करील. लक्षात ठेवा, देव वचनाला
वचनात जे लिहिले त्याचं सोडून नाही बोलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या घरी कोणी आणलं आणि म्हणलं देवाचा आत्मा मला असं सांगतोय तू असं कर, पहिल्यांदा चेक करायचं की वचनात लिहिलेलं आहे का ते. मग तो किती मोठा पास्टर असो, वचनात लिहिलंय का. प्रेज द लॉर्ड. असे खूपशे लोक शेवटच्या दिवशी येणार आणि येतात, देवाने मला सांगितलंय तू एवढं बलिदान दे. त्याला म्हणायचं गेट आउट. येशूने बलिदान माझ्या ठिकाणी दिलंय. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा आत्मा मला सांगतोय तू अशी हे घर विक. त्याला म्हणायचं गेट आउट. देवाचा आत्मा मला बोलल्यावर विकेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाने कोणाला विचारलं? देवाला. आणि देवाने काय सांगितलं? जा दाविदा, आमेन. मी हे तुझ्या बरोबर. येस. सगळ्यांना सोडून तू आणशील आणि सगळ्यांना हरून तू येशील, आमेन. कारण देव त्याच्या बरोबर आहे. हालेलुया. समझ में आ रहा आपको? येस आमेन. किती लोकांना देवाचं वचन कळतंय? देवाचं वचन कळतं तुम्हाला? किती लोक रोज प्रार्थना करतात? टाइम है? कितने लोग के पास टाइम है प्रार्थना करने के लिए? आज सरळ हात करा. ओके. किती लोकांकडे वेळ नाहीये खरं बोलायचं प्रार्थनेसाठी? नाही, तुम्हाला माझी भाषा नाही कळत आहे. आय एम व्हेरी स्लो टुडे. आज मी खूप शांत आणि खूप हे बोलत आहे. माहित नाही किती लोकांकडे वेळ नाहीये प्रभूशी बोलायला. त्यांनी प्लीज हात वर करा. आज मला त्यांच्यासाठी डबल प्रार्थना करावी लागेल. ओके, परत एकदा ऐका. किती लोक रोज देवाशी बोलतात प्रार्थनेमध्ये? सरळ हात करा, सरळ हात करा. देवाला फोटो काढू द्या. देवदूत फोटो काढतात. 4K मध्ये नाही, 8K मध्ये काढतात. हालेलुया. 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 काय लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात, पास्टर मला प्रार्थनेला अजिबात वेळ नाहीये, मला बायबल वाचायला अजिबात वेळ नाही. पहिला प्रश्न मी विचारतो, तू काम काय करतो? तो म्हणतो मी हेल्पर आहे, मी कंपनीत कामाला जातो. मी म्हणतो बरं झालं तू कलेक्टर नाहीये, बरं झालं तू पंतप्रधान नाहीये, नाही तर तुला श्वास घ्यायला भी टाइम नसता. अमेजिंग. जो लोगों के पास परमेश्वर के लिए टाइम नहीं है, ते सगळ्यात दुर्दैवी लोक आहेत. आय एम टेलिंग यू द ट्रूथ. आय एम टेलिंग यू द ट्रूथ. का? कारण येशू स्वतः म्हणाला तुम्ही माझ्याशिवाय काहीच नाहीये. बोला माझ्या मागे, मी येशू शिवाय काय करू शकत नाही. म्हणा ऍटलीस्ट 15 मिनिटं, 15 मिनिटं, म्हणा 20 मिनिटं, 20 मिनिटं, म्हणा एक अध्याय मी मी रोज वाचला पाहिजे. वाचला पाहिजे. म्हणा रोज मी रोज 15 मिनिटं तरी 15 मिनिटं प्रभू कमीत कमी मी मी प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना केली म्हणा पाहिजे. एक तरी स्तुतीचं गाणं गायला पाहिजे. एक स्तुतीचं गाणं, म्हणा एक तरी आराधनेचं गाणं गायला पाहिजे. आराधनेचं गाणं, म्हणा एक तरी व्यक्तीला सुवार्ता गाजवली पाहिजे. तरी व्यक्तीला स्वार्थ सांगितले पाहिजे. अनेक लोक मरत आहेत सिस्टर, अनेक लोकांचा जीव नाश होतोय आणि तुमच्या माझ्याशिवाय त्यांना कुणी नाही वाचवणार. कारण येशूने आपल्याला जबाबदारी दिली. येस आमेन. आणि तुम्हाला वाचवता येत नसेल तर आमच्यासाठी प्रार्थना करा की आम्ही गावोगावी पळतोय, जाऊ आमच्याद्वारे देवाने मोठं कार्य करावं आणि त्याचे आशीर्वाद तुम्हाला बी मिळतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोग 15 मिनिटं तरी रोज देवाला देतील? है आपके पास 15 मिनट? येस है. 15 मिनिटं बहुत कम है. ऍटलीस्ट कमीत कमी 1 तास तरी पाहिजे. पण चला 15 मिनिटातून सुरुवात करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हाला खूप चमकवेल. आमेन. तुम्ही खूप आशीर्वादित बनताल. प्रेज द लॉर्ड. आणि तुमचं जीवन आशीर्वादित होईल. माझ्याकडे वेळ कमी आहे. पुढच्या वेळेस मी तुम्हाला सांगेल दाविदाने कसा विजय मिळवला. आमेन. पण बायबल सांगतं दाविदाने कोणाला विसरून बाहेर पडला? केव्हा? संकटामध्ये म्हणा परिस्थिती वाईट होती, त्याचे स्वतःचे मित्र त्याच्या विरुद्ध होते, म्हणा त्याला धोंड मार काढणार होते, दावीद मरणार होता, म्हणा दाविदाचे लेकर आणि पत्नी नव्हती, सगळं नगर चाललेलं होतं. पण दाविदाचा विश्वास कोणी चाळू नाही शकला.
दाविदाचं जीवन जे देवासाठी आहे ते कुणीच हिरावून घेतलं नाही. हालेलुया. हालेलुया. दाविदाला माहित होते नगर जाळलेलं आहे, याच्या डबल देव मला बांधून देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि बायबल पुढे सांगतं, तुम्ही वाचत गेला, दाविदाला देवाने विजय दिला. परत त्याची पत्नी लेकरं आले आणि जे नेलं होतं ते संपले, पण दाविदाला सगळं परत मिळालं. येस आमेन. कारण दाविदाचा विश्वास कोणावर होता? देवावर. म्हणून ख्रिस्त येशू जे मला सबळ करतात त्यांच्याद्वारे सर्व काय करण्यास मी शक्तिमान आहे. आमेन. की लोक थोडा तो वचन समजा. येस आमेन. कळालं? की लोक रोज तोंडाने देवाचं वचन बोलतील. बोलणार? काय बोलणार? बोलणार. येस. पण पास्टर मला वचनच माहित नाही, तर तुम्ही नाही बोलू शकत. जर तुम्हाला वचन माहित असेल तर तुम्ही बोलू शकता. अगर वचन नहीं मालूम तो तुम क्या बात करेंगे? रोज एक अध्याय वाचायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज तुमचा आत्मिक माणूस बळकट होईल आणि या जगातली कुठली शक्ती तुमच्या विरुद्ध जाणार नाही. कुठल्या मोहात तुम्ही पडणार नाही. कुठला मोबाईल तुमचं जीवन खाऊन टाकणार नाही आणि कुठला शैतान तुम्हाला हात लावणार नाही. का? कारण तुम्ही देवाच्या बरोबर चालणारे लोक. आमेन. हालेलुया. हालेलुया. किती लोक समज में आ रहा है? सी तुम्ही ऐकलं असेल अमेरिकेमध्ये प्लेन क्रॅश झालं. तुम्ही ऐकलं? हा, दे वर एक्सपेक्टिंग. त्याच्यामध्ये अनेक स्केटिंग करणारे सुपरस्टार एकदम प्रोफेशनल होते. प्रोफेशनल. त्यांना असं वाटलं की आता लँडिंग होईल आणि आता आम्ही मोठ्या पदाला असो. एका क्षणात 67 लोक मेले. नो गॅरंटी. जर प्रभू है तर गॅरंटी आहे. म्हणा प्रभू येशू है तर गॅरंटी आहे. येशू आहे, गॅरंटी आहे. अगर येशू नहीं है, येशू नाही, तो मालूम नहीं क्या गॅरंटी आहे. नो गॅरंटी. प्रेज द लॉर्ड. उभे राहा, आपल्या जागेवरती उभे राहा. उभे राहा, उभे राहा. आपले हात वर करा. प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूला सांगा मी तुझ्या शक्तीने सर्व काय करायला सामर्थ्यवान आहे. आमेन. येस लॉर्ड. आपले पवित्र हात वर करूया. थँक यू लॉर्ड. आपले पवित्र हात वर करूया. बालिबो शेकेला मान देबे लासा कराता हालिबो शेकेला मान देबे अलाबा. आपलं मुख उघडून देवाचे आभार माना. आपलं तोंड उघडून देवाला धन्यवाद द्या. अन्य भाषेमध्ये बोला. जर तुम्ही अन्य भाषेत बोलत असताल तर अन्य भाषेमध्ये बोला. जर अन्य भाषेत तुम्हाला दान नसेल तर आपल्या भाषेमध्ये देवाची स्तुती करा. आमेन. ला मान देबे ओरोबो शेकेला मान देबे रोसोको रबियादा बाखोला मी शांदा बाखोरा तेबे लादी आला बा शेकेला मान देबे आला बाखाला बा. लाबी शबरी हातना माखोरा तेबे आला बा लादी आला बा शेकेला मान देबे आला बा बारी बो शेकेला मान देबे आला बाबा लिबा शेकेरा मान देबे आला बाखाला मान देबे. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या. प्रभू येशू धन्यवाद धन्यवाद. तुला गौरव तुला गौरव तुला गौरव. येशूच्या नावात भरले जा. धन्यवाद येशू. देवाचं सामर्थ्य इथंय. देव लोकांना सबळ करतोय. देव लोकांना सामर्थ्यवान करतोय. देव लोकांना अशक्तपणातून बाहेर काढतोय. देव लोकांची शक्ती नवीन करतोय. राबा बाबा 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 लिबा शेकला मान दे बे आला बाखाला बा लोबो शेकला मान दे बे आला बाखाला मान दे बे लादी आला बो शेकला मान दे बे आला बाखाला मान दे बे बाले शेकला मान दे बे आला बाखाला बा लाबियो दो बो कुरमिया दा बा शेकला मान दे बे. हालेलुया. जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर मेरा सारा दंड सह लिया उसने. घोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है. जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर.
आपले हात वर करूया. मेरा सारा दंड सह लिया उसने, कोड़े खाकर, कोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई, मुझे मुक्ति और चंगाई दे दी है. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अन्न वस्त्र और सभी आशीषें दी तूने मुझे भरपूर से. खतरों और सब मुसीबतों से आग के पुतली जैसे, आग की पुतली जैसे संभाला. आपले हात वर करूया. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अविनाशी अनंत मेरा, धन्य संगति, धन्य संगति यीशु के साथ. स्वर्ग में धन्य, स्वर्ग में धन्य तेरी संतान. पाएंगे यीशु से, पाएंगे यीशु से जलाल का. शेवटच्या वेळेला अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. येशूच्या नावामध्ये प्रत्येक अशक्तपणा, आमेन. प्रत्येक जीवनातील वाईट विचार, येस, प्रत्येक भीतीची शक्ती, येस, प्रत्येक शरीरातला कॅन्सर, प्रत्येक शरीरातले आजार येस. मी आज्ञा देतो येशूच्या नावात निघून जा. सोड प्रभू येशूच्या नावामध्ये. देवाच्या लोकांना अशक्त करणारे दुरात्मे, येस, बांधतो आम्ही त्यांना. त्यांच्या जीवनामध्ये खेळणारे शैतानाचे आत्मे, येस, डायबिटीज, ब्लड प्रेशर, मणक्यातील आजार जा. सोड येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. डोक्यापासून तर पायापर्यंत येशूच्या नावात आरोग्य व्हायला लागो. आमेन. डोक्यापासून तर पायापर्यंत बरे व्हा येशूच्या नावामध्ये. हालेलुया. डोक्यापासून तर पायापर्यंत येशूच्या नावामध्ये आरोग्य स्वीकारा. अरे बाबा बाबा बाबा. मालिबो शेकला बा. बाबा बाबा थुरीवाला शतारी. अनेकांचं शरीर येशूच्या नावामध्ये आरोग्याने भरलेलं आहे. आमेन. आरोग्याने भरलेलं आहे. आरोग्याने भरलेलं आहे. हालेलुया. तुम्ही केव्हा अशक्त होणार नाही. तुम्ही केव्हा हरणार नाही. कारण जो जगात आहे त्यापेक्षा जो तुझ्यात आहे तो मोठा आहे. आमेन. लिबा बाबा 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 लोबो शेकेला मांदे बे आलाबा ला सेके रबा शेकेला मांदे बे आलाबा खाला लो शेब्रेकेतने आला माखाला बांदे बे आलाबा. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. प्रत्येक शैतानाची शक्ती, प्रत्येक शैतानाचं कार्य, प्रत्येक शैतानाची योजना मी देवाच्या लोकांच्या विरुद्धातून येशूच्या नावात नाश करत आहे. आमेन. प्रत्येक घरातले भांडणाचे आत्मे, दारूचे आत्मे, अशांतीचे आत्मे, त्यांच्या कामधंद्यामध्ये अडकण घालणारे आत्मे, दरिद्रीचे आत्मे, त्यांच्या स्वतःच्या घराला न मिळू देणारे आत्मे येशूच्या नावामध्ये. निघून जा येशूच्या नावात. आमेन. अरे बाबा बाबा बाबा. धन्यवाद प्रभू, अरे बाबा बाबा. धन्यवाद प्रभू. थुरीवाला सतारी बाबा बाबा. येशूच्या नावात सामर्थ्य व्हायला लाग. येशूच्या नावात जीवन व्हायला लाग. येशूच्या नावामध्ये बरे व्हा. धन्यवाद प्रभू, आमेन. धन्यवाद प्रभू. आपले पवित्र हात वर करा 2 मिनिटासाठी आणि म्हणा मी आत्मिक आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद, शारीरिक आशीर्वाद, शारीरिक
बौद्धिक आशीर्वाद, बौद्धिक आशीर्वाद, बौद्धिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद आर्थिक आशीर्वाद मी स्वीकारतो. मी स्वीकारतो. बोला, मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये राहणार, माझ्या स्वतःच्या कारण माझा घरात देव माझा देव माझा मेंढपाळ आहे. माझा मेंढपाळ म्हणा, आहे. येशूच्या नावामध्ये येशूच्या नावात मी केव्हा हरणार नाही, मी हारणार नाही, मी केव्हा निराश होणार नाही, मी निराश होणार नाही. कारण कारण माझं जीवन माझं जीवन जिवंत देवाच्या हातामध्ये. जिवंत देवाच्या हातात आहे. आजपासून आजपासून मी प्रार्थनेमध्ये वाढणार, मी प्रार्थनेत मी वाढणार, वचनामध्ये वाढणार, मी वचनात वाढणार, मी येशूशी बोलून बाहेर पडणार. येशूशी बोलून बाहेर पडणार. आजपासून आजपासून प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं जीवन माझं जीवन गौरवातून गौरवात जाणार. गौरवातून गौरवात म्हणा, मी जाणार. केव्हा कमी नाही होणार, केव्हा कमी नाही मी होणार. केव्हा आजारी पडणार नाही, मी केव्हा मी मरणार नाही, मी मरणार मी नाही, जगणार, मी जगणार, मी चांगले दिवस मी बघणार चांगले आहे. दिवस बघत आहे. कारण कारण माझा देव माझा देव येशू येशू माझ्या बाजूने उभा आहे. माझ्या बाजूने उभा आहे. मला काही कमी नाही मला पडणार, काही कमी नाही पडणार. कारण कारण माझा पुरवठा देवापासून माझा आहे. पुरवठा देवापासून आहे. मला माझं शरीर माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. माझ्या शरीरामध्ये माझ्या शरीरात देवाचं जीवन वाहत आहे, देवाचं जीवन वाहते. देवाचं आरोग्य वाहत आहे. देवाचं आरोग्य वाहते. सगळे वाईट स्वप्न, वाईट स्वप्न, सगळे वाईट विचार वाईट विचार येशूच्या नावात येशूच्या नावात मी मुळात सगळं उपटत आहे. मी मुळात सकट उपटत आहे. आजपासून आजपासून प्रभू येशूच्या नावात येशूच्या मी नावामध्ये चमकणार आहे. मी चमकणार. मी येशूसाठी चमकणार आहे. मी येशूसाठी चमकणार माझ्या आहे. तोंडातून देवाचं वचन बाहेर पडेल. देवाचं वचन माझ्या तोंडातून बाहेर पडेल. आजपासून आजपासून आशीर्वाद माझ्या मागे पडणार, आशीर्वाद माझ्या मागे पळत आहे. कारण मी येशूच्या मागे पडत आहे. मी येशूच्या मागे पळत आहे. आपले हात वर म्हणा, धन्यवाद हो, प्रभू. धन्यवाद येशू. उरी बाबा बाबा थुरी अनेक बाला लोकांच्या हृदयात सतरी शांती नाहीये. खरी बाबा बाबा थुरी बाला शतरी बाला बाला बाला. प्रभू येशूच्या नावात देवाची शांती मी तुमच्या हृदयात मोकळी करतो. आमेन. देवाची शांती तुमच्या हृदयावरती राज्य करो. हालेलुया. आजपासून तुमचं हृदय शांतीने भरलेलं असेल. आमेन. येशू म्हणला, जग देतं तशी शांती मी नाही देणार, मी माझी शांती तुम्हाला देतो, आमेन. घाबरू नका. संतरी प्रभू येशूच्या नावात देवाची शांती उरी बाबा बाबा. आणि देवाचा आनंद मी ते आलेल्या प्रत्येकांसाठी प्रभू येशूच्या नावात स्वीकारतो. उरी बाला सतारा बाला बाला. प्रत्येक गरिबीचे आत्मे, उरी बाला बाला. कर्जाचे आत्मे सतारी बाला 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 बाला. मी येशूच्या नावात आज्ञा देतो, सोड त्यांचं घर, येशूच्या नावामध्ये. सोड त्यांचा पैसा येशूच्या नावामध्ये. आमेन. फादर, त्यांचं घर स्वर्गासारखं असेल. येस. लोक त्यांच्याकडे बघतील आणि म्हणतील, तुम्ही कुठे जाता, आम्हाला घेऊन चला, आमेन. कारण आम्हाला येशू पाहिजे, हालेलुया. आम्हाला येशू पाहिजे, बाबा 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 थुरी बाला. आम्हाला येशू पाहिजे. हरी बाला 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 बाला. थुरी बाला 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 धन्यवाद, थुरी बाला सा. धन्यवाद, धन्यवाद. मालिबो शेकेला मान दे बे अलाबा. प्रभू येशू मध्ये तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आमेन. प्रभू येशू मध्ये तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आमेन. हे वचन फक्त बोलण्यासाठी नाहीये, बाबा बाबा बाबा. हे वचन खरे वचन आहेत. हालेलुया. तुम्ही जिथे जाणार तुम्ही सफल होणारच. आमेन. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. तुम्ही जे काम हाताला घेणार ते वाढवलं जाणार. हालेलुया. प्रभू येशूच्या नावामध्ये. येस. आमेन. तुम्ही जर नसताल तर काम होणार नाही. थरी बाला शतरी बाला. बायबल सांगतो, योसेफ जिथं होता, योसेफामुळे पोटिफरचं घर आशीर्वादित झालं. येस. आमेन. तुमच्यामुळे तुमची वस्ती आशीर्वादित होईल, तुमची सोसायटी आशीर्वादित होईल. येस. आमेन. तुम्ही चमकणार देवासाठी. आमेन. थरी बाबा बाबा थुरी. तरुण मुलांनो, मुलींनो, अन्य भाषेत प्रार्थना करा, देवाची आराधना करा, थरी बाबा बाबा. देवासाठी जगणारे बना. होरी बाला सा. देव तुमच्या जीवनाचं सोनं करेल. होरी बाला शांत. गॉड विल लिफ्ट अप युअर हेड. होरी देव तुमची मान उंच करेल. आमेन. मोबाईल साठी जगू नका, जगासाठी जगू नका. येस. जगामध्ये काही नाही द्यायला तुम्हाला, पण येशूकडे जीवन आहे, भरपूर जीवन, भरपूर जीवन, भरपूर जीवन. आमेन.
धन्यवाद प्रभू. फादर, प्रत्येक कॅन्सरला मी मारून टाकतो येशूच्या नावात. कॅन्सर तू जगणार नाही. येशूच्या नावात देवाचे लोक जगणार. लॉर्ड, आजपासून मुंबईमध्ये तुझं राज्य. आपले हात वर करा. आपण मुंबईसाठी प्रार्थना करतोय. प्रभू, मुंबईसाठी आम्ही हाक मारतो. अनेक लोक मरत आहेत प्रभू, आणि तू आम्हाला इथं ठेवलेलं आहे. आम्ही एवढ्या लोकांबरोबर समाधानी नाहीये. आम्हाला मुंबईचं तारण बघायचंय. आम्हाला मुंबईचं तारण बघायचंय. एक दिवशी आम्ही परके होतो. आम्हाला येशू माहित नव्हता. आम्ही येशूचा द्वेष करायचो, पण कोणीतरी आम्हाला येशू सांगितला आणि आमचं तारण झालं. हे प्रभू, एक एक व्यक्तीद्वारे हजारो लोक तुझ्याकडे येऊ दे. हजारो लोक तुझ्याकडे येऊ दे. आपले हात पकडून प्रभूला सांगा, एक एक हजार लोक माझ्याद्वारे देवाकडे वळू दे. एक एक हजार लोक. लॉर्ड, माझं जीवन एवढं आशीर्वादित बनव. मला एवढा अभिषेक दे. मी आजारांवरती हात ठेवेल. येशूच्या नावात ते बरे होणार. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. हालेलुया and hallelujah. Hallelujah. Yes, Master. Lift up your hand. Hallelujah. शेवटच्या वेळेला हालेलुया. फक्त 15 सेकंड शांत उभे राहा प्रभू समोर. क्लोज युअर आईज. लुक टू द लॉर्ड. प्रभूकडे बघा. तो तुमच्याकडे बघतोय. बायबल सांगतं, इस्रायलचा रक्षक झोपी जात नाही आणि डोलकी घेत नाही. रात्र दिवस तो जागा आहे. तो बॉम्बेसाठी तुमच्या माझ्याकडे अपेक्षेने बघत आहे. धन्यवाद. धन्यवाद येशू. सांगा प्रभूला, तुझी अपेक्षा मी पूर्ण करेल. तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करेल. प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. तुझ्या कृपेने. तुझ्याच कृपेने मी तुझी अपेक्षा पूर्ण करेन. मी तुझी अपेक्षा पूर्ण करणार आहे. देवाची अपेक्षा ही की पहिल्यांदा स्वर्ग आणि त्याचं नीतिमत्व शोधा. आमेन. प्रभूनी पेत्राला विचारलं, तू माझ्यावर प्रेम करतो का? पेत्र म्हटला, यस सर, यस प्रभू. माझ्या मेंढरांना पाळ आणि चार. प्रभूची अपेक्षा आहे कोणाचा नाश होऊ नये. धन्यवाद. धन्यवाद प्रभू. थँक्यू प्रभू येशूच्या नावात तुला गौरव पिता. प्रभू येशूच्या नावात. आणि प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. आमेन. एक टाळी वाजून प्रभूला धन्यवाद देऊ. टाळी वाजून प्रभूचे आभार मानू. प्लीज खाली बसा. लवकरच आपण मुंबईसाठी एक उपास प्रार्थना ठेवणार आहे. आमेन. आणि माझी इच्छा आहे की त्या दिवशी तुम्ही सुट्टी काढायची. येस. आपण सगळे मिळून एकत्र येऊ आणि मुंबईसाठी रडूया. आणि देव मुंबईवरती प्रेम करतो आणि देव आपली उपास प्रार्थना ऐकेल. कितने लोग की इच्छा ऐसा होना चाहिए? व्हायला पाहिजे. नक्की व्हायला पाहिजे. सो पुढच्या वेळेस केव्हा आपली सभा आहे? तारीख आहे आपली आज 15 दिवसाला. 18 तारीख.
18 तारखेला मी तुम्हाला तारीख डिक्लेअर करेल. 18. 18 तारखेला आपली सभा असेल. 18 नंतर मी तुम्हाला सांगेल की केव्हा उपास प्रार्थना आहे. आपण सगळे एकत्र येऊया आणि आपला देव उपास प्रार्थना ऐकतो. येस आमेन. आणि तुम्हाला सांगतो की तुमच्याद्वारे लोक वाचवले जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो 18 तारखेला आपली सभा आहे आणि तुम्ही सगळे तयारी त्या उपास प्रार्थना करून या. संध्याकाळी 6:30 वाजताच येऊया आणि मग मी तुम्हाला पुढची तारीख सांगेल. पण 18 तारखेला देखील देव महान कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ओके.